मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत. पाहुयात आजच्या ठळक बातम्या. मुरबाड नगरपंचायत हद्दीतील 99 वर्षाच्या लीजवरील शासकीय जमिनींच्या 237 भाडेपट्टाधारकांच्या मालकी हक्काचा प्रश्न सोडवण्यासाठी कुणबी भवन येथे आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकीत नागरिकांना पुढील 8 दिवसात अर्जासह भाडेपट्टा पावत्या, प्रॉपर्टी कार्ड, सरकारी सनद आणि कर पावत्या तहसील कार्यालयात जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. आमदार किसन कथोरे यांनी 3 महिन्यात हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी तहसीलदार अभिजित देशमुख, मुख्याधिकारी मनोज म्हसे, माजी नगराध्यक्ष मोहन सासे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. मुरबाडकर हे पाणी पितात. आठवत असेल जुन्या लोकांना, कोणाला तर आठवतच असेल. हा, मग त्या टायमाला मी प्रचाराचा मुद्दा केला होता. ते बोलणं बरोबर नाही, पण तो निर्णय डोक्यात बसला होता. आणि सगळ्यात चांगली योजना मुरबाडची आपली राज्याचे आज खरं म्हणजे ते नाही आहेत. उपमुख्यमंत्री नाही, दादा अजितदादांनी एक फिल्ट्रेशन प्लॅन बाहेरच्या देशातून आलं होतं आणि त्यांना ते एखाद्या योजनेला द्यायचं होतं आणि नेमका ती कंपनी आली होती आणि मी त्या ठिकाणी दादांच्याकडे बैठकीला होतो. तर त्यांनी विचारलं, MJPचे अधिकारी होते, त्या सगळ्यांना कुठली योजना पूर्ण होत आली. मी त्यांना सांगितलं, दादा माझी मुरबाडची योजना पूर्ण होते. मला सांगितलं, हे कंपनीने जे आणलेलं फिल्ट्रेशन प्लॅन्ट आहे हे ताबडतोब मुरबाडला देऊन टाका. आपलं फिल्ट्रेशन प्लॅन्ट म्हणजे साहेब तुम्हाला काय माहिती आहे माहीत नाही, हे महाराष्ट्रात कुठलंही एवढं चांगलं नाही, एवढं चांगलं पाणी आपल्या त्या फिल्ट्रेशन मधून आपल्याला मिळायला लागलं. आणि झालं, चांगल्या पद्धतीने झालं. आता थोडी कुठेशी लाईट गेली, थोडा कुठं काही झाला तर मला फोन येतात, साहेब काय करायचं, पाणीच नाही. अरे म्हणलं, एवढं वर्ष काढली तर 1-2 तास थांबा, 4 तास थांबा, पण थांबायला कोणी तयार नाही. आणि म्हणून तुम्हाला मी उदाहरण का सांगितलं मगाशी, काही एवढ्या वर्षापासून 100-125 वर्षाचा प्रश्न हा जर मार्गी लागत असेल तर 2 दिवस तहसीलदार भेटले नाही म्हणून लगेच तक्रार करत बसा. आम्ही 2 दिवस गेलो पण आम्हाला तहसीलदारच भेटले नाही. खरं म्हणजे तहसीलदारांना भेटण्याची आता सध्या आवश्यकता नाही, तुम्हाला फक्त कागदपत्र पूर्ण करण्याची जबाबदारी. हे उदाहरण तुम्हाला यासाठी दिलं का आपली मानसिकता आपण बदलली पाहिजे. आता महाराष्ट्रातली पहिली नगरपंचायत आहे का तिला स्वतःचा पाणी पुरवठा असलेली, बरोबर ना? अख्ख्या महाराष्ट्रात एकाही नगरपंचायतीला स्वतःची पाणी पुरवठा नवीन कुठंच मंजूर झालेली. आपली एक पूर्ण होते नाही होते तर दुसरीचं काम सुरू झालं. पहिल्यांदा असं घडतंय. शहापूरला तुम्ही बाजूला जाऊन पाहा काय अवस्था आहे, कुठेही नाही. पुन्हा दुसरी योजना चालू झाली आणि ते पाणी आलं तर तुम्हाला कुठंच काही अडचण राहणार नाही भविष्यातल्या कितीही वर्षाची. त्याच्यानंतर आम्ही बागेश्वरीची माती काढायला घेतली आणि आमच्या पत्रकारांनी बातम्या सुरू केल्या, रॉयल्टी नाही, मातीची चोरी, बरोबर ना? देशमुख साहेबांच्यावर तक्रारी, शिवणच्यावर तक्रारी, मातीच्या बदलात मुरबाडमध्ये मोठ्या प्रमाणात चोरी सुरू झाले पण कोणी अडवत नाही, चौकशी करा, अशा बरोबर आल्या ना बातम्या. पत्रकार आहेत समोर. तुम्हाला एक सांगतो, त्याची परवानगी आम्ही घेतली होती. मी स्वतः होतो, जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं होतं का मला ते खोलीकरण करणं गरजेचं आहे, पाण्याचा साठा वाढवायचा. तुम्ही ज्याला लागेल माती त्याने घेऊन जाऊ द्या, रॉयल्टी घ्यायची नाही. हे कोणालाच माहीत नव्हतं. तहसीलदार आम्ही सगळ्यांनी तो निर्णय घेतला आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल, जवळजवळ 20 MLD पाणी वाढलं आपलं मुरबाड शहराचं. एवढ्या मोठ्या प्रमाणातली माती काढली का ती माती काढायला नगरपंचायतीला किमान 10 कोटी रुपये लागले असते, कमीत कमी 10 रुपये सुद्धा खर्च केला. 10 रुपये पण खर्च नाही त्याच्यावर झाला. तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि मी ज्याला पाहिजे त्याला माती दिली. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, हा प्रस्ताव आम्ही दिला कोणाला? मुख्यमंत्र्यांना आणि जलसंपदा विभागाला. तो
तो प्रस्ताव दिला, मुख्यमंत्र्यांना ते आवडलं, जलसंपदा मंत्र्यांना आवडलं. महाराष्ट्रातल्या धरणांचा पण माती काढण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने या वर्षापासून GR काढला, तो मुरबाडच्या धर्तीवर. हे कोणाच्याच लक्षात नाही. मी बाजू डॅमची पण माती काढत आहे का, डॅमचं काम चालू आहे येड्याला, त्याला माती काढायला सांगितली, त्याची रॉयल्टी दिली, त्याला रॉयल्टी घेतली होती. तर त्याच्यावर पण एवढ्या बातम्या सुरू झाल्या का भरमसाठ. पण आता माझी पत्रकारांना सूचना आहे किंवा विनंती आहे, मुरबाडच्या धर्तीवर GR जत्रा ही कोणाच्याच माहीत नव्हती. आपल्या मुरबाडची जत्रा झाली आणि राज्य सरकारने तो GR काढला की मुरबाडच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये शासकीय योजनांची शिबिर आयोजित करा. त्याला मुरबाडचा GR जोडला आणि मुरबाडचं नाव महाराष्ट्रातल्या प्रत्येक तहसीलला तो करावा लागला. बावनकुळे साहेबांनी तर आता पुन्हा परत आता चालू आहे सगळ्या राज्यभर सगळ्या ठिकाणी या शासकीय योजनांच्या जत्रा सुरू झाल्या आणि लोकांची कामं व्हायला लागली. उगम मुरबाडला होतोय आणि महाराष्ट्रात त्याची प्रसिद्धी होते. प्रसिद्धी नाही, निर्णय होतात. त्यामुळे मुरबाड हे आता मागे राहिलेलं नाही, मुरबाड पुढे चाललं. बाहेर मुरबाडचे लोक जे राहायला गेलेत ना, ते कधी चुकून आता मुरबाडला जर तुमच्याकडे येत असतील, आले ते ब्रिजवर डायरेक्ट चढताना सांगतात मुरबाड कुठे. बऱ्याच जणांचे पुण्यात नाव साहेब मुरबाड आमचा रस्ता चुकला का, त्यांना कळतच नाही हे काय झालेलं. एवढा चांगला रस्ता यावर्षी रायत्याचा पूल बुडला नाही, धानिवलीचा पूल बुडला नाही. पण त्या बातम्या कधी पत्रकारांच्याकडून आल्याच नाही. पण दरवर्ष बुडला तर काय धानिवलीच्या रस्त्याची अवस्था, काय रायत्याची अवस्था, बरोबर ना. या बातम्या पण द्यायला शिका. आणि नुसताच नाही तर पूर्ण मालशेतपर्यंतचा कारभार. परवा मी एका सकाळला बातमी वाचली, मालशेतला खूप गर्दी होती आणि काचेचा स्कायवॉक अजून पुढे दिसत नाही. आणि मुरबाडच्या लोकांनी कधी काचेचा स्कायवॉक स्वप्नच पाहिलं नव्हतं. ते तुम्ही मला आमदार केल्यामुळे ते मी दाखवले स्वप्न तुम्हाला. आणि नुसतं दाखवलं नाही, मालशेत घाट हा पश्चिम घाटाच्या मध्ये येतोय, त्याची परवानगी ही सुप्रीम कोर्टाला आहे. कोणाला त्याचा राज्य सरकारला पण नाही. ती जागा बदली आपण मोगरला दिली, बरोबर ना शिंदे. कोणाकडे, तुमच्याकडे ना. मालशेतला का 5.5 एकर ना, काय 5.5 एकर जागा काचेच्या स्कायवॉक साठी आपली वर्ग झाली. आता त्याची परवानगी परत येईल. ती परवानगी आल्यावर त्याचे निसरपणे टेंडर निघेल. एवढं सोपं काम नाही. ते झाल्यावर मुरबाडचं नाव हे आता महाराष्ट्रात होतंय ना, ते जगाच्या नकाशावर आलं पाहिजे. त्याला कारण असे तुम्हाला सांगतो, चायनाला काचेचा स्कायवॉक आहे. मी गेलो होतो स्वतः आणि त्या स्कायवॉकवरून चालताना मी घाबरलो खूप गरीब आणि तिला हात टाकून रडायला लागलो. मला माझे डोळे मिटले आणि मला उचलून आणला बाहेर. पण माझ्या मनामध्ये आला, मी सगळं पाहिलं ना, की असाच मालशेतला करावा. आणि तोच निर्णय घेतला. चायनाचा 120 मीटरचा काचेचा स्कायवॉक आहे, आपला आपण करतो 140 का 45 मीटर ना. आणि कुठं जाणवलं 145 मीटर ना, काय तुम्हाला 145 मीटरचा. चायनाचा जगामध्ये 1 नंबर आहे. आता तो मुरबाड आपल्या भारताचा नंबर जगामध्ये सगळ्यात मोठा मालशेतला असेल. हा इतिहास सोपा नाही. हे एक खरं म्हणजे एक निर्णय होतात ना, हे तुम्हाला सगळ्यांच्या लक्षात येत नाही. थोडंसं जरा विकासाची दृष्टी घेऊन इतरांना जरा सांगायला शिकलं पाहिजे. संगमची परिस्थिती काय होती, आपल्याला ठाणे पार अगदी नवी मुंबई पासून आपल्या इकडे भिवंडी पासून, शहापूर पासून, कर्जत पासून सगळे दशक्रिया निधीला संगमला येतात. वाईट अवस्था तिथं. निर्णय घेतला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण मंदिर त्याचं नवीन नूतनीकरण करायचं. दीपक पवारच्या बरोबर मागे लागलो. मला मंडलिक आपले सरपंच ना, यांच्या माध्यमातून सविस्तर घेतल्या. तहसीलदार साहेबांना घेतलं व्यवस्थित विचारलं आणि निर्णय घेऊन टाकला की मंदिर तोडायचं. मंदिर तोडाची सुरुवात झाली आणि पेपरमध्ये बातम्या आल्या. पवार काय
जुनं मंदिर तोडायला घेतलंय आणि काय बापरे बापरे, म्हणजे पुरातन काळातलं मंदिर, अरे त्या मंदिराला कोणी बघत पण नव्हतं, त्याला गलत लावत नव्हतं. आज तुम्हाला सांगतो मुरबाडचं मंदिर, संगमचं मंदिर होईल ना, ते केवळ मंदिर नाही, एक महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं शंकराचं स्थळ आपण मुरबाडला. साधन आहे ते, राजस्थानवरून दगड आणतो आपण. त्याचं काम आता स्लॅब काल झालं वाटतं ना, कालचा स्लॅब झाला, राजस्थानवरून आणतोय. आणि नुसतं तो मंदिर करत नाही, फुलनाथ बाबांचे मला मनापासून आभार मानले पाहिजे. त्यांनी सगळी तेवढ्या तिथली जागा त्यांचा जुना तो मठ वगैरे सगळं तोडण्याची परवानगी दिली. संपूर्ण परिसर तो अशा पद्धतीने करतोय. आणि विधिघाट जे आपल्याला दसऱ्या विधी करायला लागतात त्याचा, की 10 बांधतोय आपण, काम चालू आहे, त्याचंही काम चालू झालं. 10 विधिघाट बांधतोय, पण ते मंदिराच्या जवळ नदीच्या बाजूला करतोय. खरं म्हणजे तुम्ही आम्ही सगळेजण मानणारी मंडळी आहोत. खरं म्हणजे 13वा झाल्याशिवाय आपण मंदिरात जात नाही, किंवा दशक्रिया विधी झाल्यावर सुद्धा जात नाही. पाकोडा बांधल्यावर आपण मंदिरात जात असतो. तिथशी दसक्रिया विधीला गेलं तर ते सगळे मंदिरातच बसत होते. पावित्र्य जपलं पाहिजे आपण. आता आपल्याला असे पद्धतीने करून ठेवतोय तिथं, की तुम्हाला पण वाटेल तर कधीतरी संगमला जावं. निश्चितपणे चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी होतंय आणि चांगला विचार त्या ठिकाणी आपण ठेवल्यामुळं ते चांगलं घडतंय. खूप टॉपचं मंदिर तिथं होतंय आपल्याला. अजून एक महत्वाचा निर्णय घेतला, आपल्या दिंड्या खूप जातात, दिंड्या एवढ्या जातात आणि त्या सगळ्या सावरण्याला मुक्काम होतं त्यांचा. कितीतरी वर्षापासून सगळे सावरण्याला मुक्कामाला असतात. सावरण्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी महिला पण असतात, इतरही भाविक असतात. मग साईबाबांची दिंडी असेल, आळंदीचे असेल, पंढरपूरचे असेल, या शनी शिंगणापूरच्या असतील, सगळ्या दिंड्या त्या ठिकाणी मुक्कामाला सावरण्याला असतात. मला जी माहिती मी घेतली त्यावेळेला माझ्या मनात आलं, या लोकांच्यासाठी आपण तिथं काही व्यवस्था करावी. आणि मनात आल्यावर, आणि घरात आता इथं नाही भाई, एक जर जाऊन आले फक्त त्या ठिकाणी आपण दिंडी भवन बांधायचा निर्णय घेतला. नुसतं बांधाचा निर्णय घेतला नाही, जवळजवळ 3000 लोक एका वेळेला राहू शकतील. दुसरा स्लॅब पण झाला, काम पूर्ण होत आलंय. दिवाळीपर्यंत ते काम पूर्ण होईल. जेवायला हॉल वेगळा केलाय, बाथरूम महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था, अशा प्रकारचं करतोय आपण त्या ठिकाणी, की त्या ठिकाणी विठ्ठल रुक्माईची मूर्ती, 51 फुटाची मूर्ती त्या ठिकाणी उभी करतोय आपण. तिचं काम पूर्ण होत आलंय. तिचं ऑर्डर सगळे त्या कंपनीकडूनच आपण मागवतोय. त्या 51 फुटाची विठ्ठल रुक्माईची मूर्ती त्या ठिकाणी उभी करतोय. प्रत्येकाला वाटेल का तिथं जाऊन एकदा दर्शन घ्या. तसंच तिथं साईबाबांचं पण एक मंदिर त्या ठिकाणी आपण बांधतो, कारण शिर्डीवाले खूप लोक जातात त्या ठिकाणी. एक चांगले विचार कुठेतरी आपल्या मनामध्ये असतात, आणि म्हणून चांगल्या विचाराची सांगड घालताना आपल्याला सुद्धा या काही गोष्टी बघितल्या पाहिजेत. मग अशी आम्ही एक मिटिंग घेतली महत्वाची. नवीन कायदा केलाय मुख्यमंत्र्यांनी, म्हणजे लीजधारक आणि मुरबाड शहराचे ग्रामस्थ, तालुक्याचे पदाधिकारी, खास करून उपस्थित असलेले मुरबाड जिल्हा परिषदचे माजी सदस्य उल्हास भाऊ बांगर, अनिलजी गरज, जिल्हा उपस्थित सर्वच मान्यवर, समोर उपस्थित असलेले पत्रकार, थोडा विषयाचा विषयांतर करतोय. साहेब, बऱ्याच वर्षापासून हा विषय तुमचाही जिव्हाळ्याचा आहे. बरेच दिवस झाले हे लोक लीजच्या प्रकरणाच्या मागे, म्हणजे गेले 8 वर्ष झाले काहींना एनओसी मिळत नाही, काहींना प्रोसेस कशी करायची ही माहिती नाही. आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी एक विधिमंडळामध्ये विषय घेऊन कॅबिनेटमध्ये या विषयाला मंजुरी दिली. लीज धारकांच्यासाठी पूर्णपणे एका जागेवर 3 महिन्याच्या आत पूर्णपणे भोगोटादार वर्ग 1 असे नोंद करून सर्वच लीज धारकांना त्यांच्या उपयोगात असणाऱ्या जागा, काही रहिवासी असोत काही वाणिज्य असोत, त्या झाल्या पाहिजे, त्यासाठी विषय केलेला आहे. आता ठाणे जिल्ह्यामध्ये
माननीय महसूल मंत्री ठाणे येथे आले आणि या विषयाला जास्त पाठबळ कसं मिळेल म्हणून आमदार साहेब त्या मिटिंगमध्ये होते. त्याच वेळेला आमदार साहेबांनी हा विषय मुरबाडचे तहसीलदार साहेबांनी मला सांगितला का मुरबाड शहरातील जेवढे भाडेधारक लीजधारक आहे तेवढ्यांना एकदा आपल्याला बोलवा, त्यांच्याशी मी चर्चा करतो, नक्की अडचणी काय आहे. तर साहेब बोलले तेवढंच नाही तर ज्या ज्या डिपार्टमेंटला या लोकांना जावं लागतंय त्या सर्वच डिपार्टमेंटची माणसं एका छताखाली कशी येतील आणि माझ्या या भाडेधारकांना त्याचा उपाययोजना कशी समजून सांगता येईल त्यासाठी ही मीटिंग लावलेली आहे. खरोखरच आमदार साहेबांचा एखादा विषय त्यांनी डोक्यावर घेतला तर तो मार्गी लागतो. याचा जिवंत उदाहरण म्हणजे बारवी प्रकल्प आहे. निलवंड धरणाचा पॅकेज बारवीच्या लोकांना दिला. महाराष्ट्रामधील पहिला प्रकल्प असा आहे का एका तालुक्यातील 1200 लोक साहेबांनी नोकरीला लावली. हा विषय आमदार साहेबांच्यासाठी काहीच नाही. आमदार साहेबांना सगळे विषय माहीत आहेत. आत्ताच त्यांनी मला सांगता ते 2 GR आहेत ते काढून दे. जे पूर्णपणे एखाद्या विषयाच्या मागे लागले तर तो विषय मार्गी लागतो. याचे तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेले. मुरबाड शहर बदलतोय आणि त्या बदलाचे शिल्पकार आमदार साहेब आहेत. आज जे 20 वर्षामध्ये आपण सर्वांनी पाहिलेले जे आपण अपेक्षित नव्हतो, मुरबाड शहराचा उड्डाणपूल असो, मुरबाड शहराचा बस डेपो असो, पाणी पुरवठ्याचा विषय असो, अजून बरेचसे असे विषय आहेत आमदार साहेब लावून सगळ्यांनी पूर्ण केले. म्हणजे नुसते बोललेच नाही, ते करून दाखवलेले. तसाच आज मी तुमच्या सर्वांच्या वतीने आमदार साहेबांना विनंती करतो, साहेब हे लीजधारक भाडेधारक अतिशय म्हणजे एवढ्या अडचणीमध्ये का कोण घर बांधू शकणार नाही. कोणाचं नाव सुद्धा त्याच्यावर आलेलं आहे. 134 वर्ष झाले साहेब याला आणि कोणाकडे काही पेपरही नाही आहे त्याचे. 1892 साली लोकांना जागा ब्रिटिशखाली दिलेल्या आहेत. त्यावेळेपासून सगळे विषय प्रलंबित आहेत. मागे स्वर्गीय पानंडे सर 2010 साली आपल्याशी गुंज केलेले, त्यावेळेला बऱ्याचशा बैठकही झाल्या आपल्यासोबत. त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं होतं का कर्जतच्या धर्तीवर मुरबाडचाही निर्णय लागावा. पण बाकीच्या लोकांना माहीत नसेल, कर्जतचं आणि मुरबाडचं वेगळं होतं, पण हे महाराष्ट्राचाच पूर्णपणे विषय होता. आता या राज्याचे मुख्यमंत्री महसूल मंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एक चांगला निर्णय घेतला का पूर्ण राज्यामध्ये असे जे लीजचे विषय आहेत ते एकत्रितपणे कसे सोडवता येईल त्यासाठी प्रयत्न करणार आहेत. ठाणे जिल्ह्याचे पहिले आमदार आहेत का अगदी 8 दिवसापूर्वी एक मीटिंग झाली ठाण्यामध्ये, आपल्या सर्वांना माहीतच असणार आहे. फेसबुकवर कोण लोक असतील त्यांना सर्वांना माहीत असेल. आमदार साहेबांनी त्वरितच तुमच्याशी त्यांना चर्चा करायची, नक्की तुमच्या अडचणी काय, कशामुळं काय अडचणी तयार झालेल्या आहेत. त्यासाठी साहेबांनी सर्वच पदाधिकाऱ्यांना सर्वच यंत्रणेला आपल्यासोबत बोलून तुमच्याशी हितगुंज करणार आहेत. त्यामुळे ज्यांना या गोष्टी जास्त माहिती आहे, काही लोकांना आम्ही पाहिलं गेले 5-6 दिवस आम्ही चर्चा करतोय तर फक्त 5-7 लोकांना याच्याविषयी बरीचशी माहिती आहे. बाकीच्या लोकांना याचे मूळ काय नक्की आहे हे माहीतच नाही. त्यामुळं ह्या कार्यक्रमानंतर प्रत्येक व्यक्तीपर्यंत प्रशासन आणि आम्ही पदाधिकारी पोहोचलो पाहिजे, हा साहेबांचा मेन हेतू आहे. तुम्ही ज्यांना जे प्रश्न पडलेले आहेत त्यांनी एकेकाने ते प्रश्न तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. समोरच सगळे पदाधिकारी पण आहेत, प्रशासन समोर आहेत, आमदार साहेब समोर आहेत. आमदार साहेबांनी आत्ताच सगळ्या डिपार्टमेंटला सूचना दिलेली आहे का 3 महिन्याच्या हा माझा प्रश्न निकाली लागला पाहिजे. त्यामुळे पुन्हा एकदा आमदार साहेबांचं तुमच्या सर्वांच्या वतीने, मुरबाड शहराच्या वतीने मी स्वागत करतोय आणि माझा प्रास्ताविक थांबतोय. जय महाराष्ट्र. ऐतिहासिक निर्णय घेतला. 11 वर्ष जो एखाद्या ठिकाणी अतिक्रमण करून राहिला असेल, शासकीय जमीन असेल ती त्याच्या नावावर करून द्यावी आणि त्याला ताबडतोब त्याचा दिलासा द्यावा अशा प्रकारचा निर्णय झाला. त्यामध्येच ठाण्याला जिल्हाधिकार्यालयामध्ये आढाव्यासाठी महसूल मंत्री आले होते. मुरबाड शहरातला बऱ्याच वर्षापासून 264 लोकांचा प्रश्न लीजधारकांचा प्रलंबित राहिला नाही. सतत प्रयत्न करत होते, मीही प्रयत्न करत होतो, त्याला यश नव्हता. महसूल मंत्र्यांनी स्पष्टपणे आदेश दिले की येत्या 3 महिन्यामध्ये ही जागा त्या लाभधारक जे आहेत, जे घरमालक आहेत त्यांच्या नावावर करण्यासाठी निर्णय दिला आपल्याला. आणि मुरबाडकरांना एक फार मोठा ऐतिहासिक निर्णय खऱ्या अर्थाने मिळाला.
बऱ्याच वर्षापासून त्या ठिकाणी राहून आमचं घर होत नाही, ही जी खंत होती ती आता पूर्ण झाली. चांगला निर्णय अतिक्रमण केलेले असेल त्यांचा 11 वर्षाचा आणि हा 20 तारखेचा आपल्या पोराच्या दृष्टीने मनापासून केले त्या लोकांना